पण मॅम तुम्ही नुसतं त्या आय मीन त्या तिचं नाव ऐकून एवढं चिडताय. तिकडे ओम सर तिच्यासाठी किचन मध्ये केवढी मेहनत करतायत बघा. पाहिलं मॅम त्या आय मीन त्या पंकिनचं भूत काही अजून त्यांच्या डोक्यातून उतरलेलं दिसत नाहीये. म्हणजे मला तरी असं वाटतं की आता ना तुम्हालाच काहीतरी करायला हवं. येस येस मॅम. हो रॉकी झालंय का बघ. पकड़ो. हाँ. घुमाओ उसको. घुमाओ. हाँ शाबाश. खींचो. ओके. ओम, हे काय चाललंय? ताई अरे ताई तू ऐक ना. सो मी लंडनला चाललो होतो आणि एअरपोर्टवर स्वीटू आली आणि शी प्रपोज मी. शी फायनली सेड इट ताई. मी नाही गेलो. स्वीटू मी तुला माय गॉड आय एम ऑल्सो व्हेरी हॅपी ओम फायनली. पण हे काय आहे? हे आम्ही पुरणपोळी करतोय स्वीटूसाठी सरप्राईज. ऍक्च्युली करतोय म्हणजे आम्ही करायचा प्रयत्न करतोय पण ते जमत नाहीये. इट्स नॉट क्वाईट राईट. जरा बघ ना मदत करशील का? टेन्शन कशाला घेतोस? तुझी ताई आहे ना. नाही तू आणि रॉकी म्हणून काय करणार ते दिसतंय मला. बेबी तुम बनाओगी? हाँ. बनाओ. थँक्स ताई. थँक्स काय येडू. माझ्या लाडक्या भावाच्या प्रेमासाठी मी एवढं तरी करूच शकते. बॅग उघडत नाहीये रे. ए चिन्या म्हणजे बघ ना. उघडली. ए पोरानो हे घ्या तुमच्यासाठी चॉकलेट. चॉकलेट मला पाहिजे. हळू अरे दोघांसाठी आणले ते. हळू अरे काय चाललंय? ए चिन्या इकडे दे. बहीण आहे ना ती तुझी. वाटून घ्या दोघांनी. नाही हे जास्त घेते नेहमी. असू दे रे. बरं ठेव काय. ठेवते. काका तू बेस्ट आहेस. बाबा तुम्ही जास्त बेस्ट शरद तुला ही दोघं अजून काय 4-4 वर्षाची वाटतायत का? बघ ना भांडायला लागले ना की 4 वर्षांच्या मुलांसारखेच भांडतात दोघं जण. हे मात्र खरं आहे. ए चिन्या काकी बघ नाही असं करते. काय हो काय झालं? अगं या हो हे काय? खोटे आहेत ग. वहिनीच्या बांगड्या तुला आवडतात ना तशाच मिळाल्या म्हणून आणल्या. अगदी तशाच येतो. जरा हातात घाल ना बघूया कशा दिसतात त्या. नाही आता नको नंतर घालते. असं काय करते? घाल की. माझे हात आता खरकट आहेत ना नंतर घालते. धु ना हात आणि मग घाल. नंतर घालते ना मी. तुम्ही ठेवा कपाटात. तू बांगड्या का नाही घालत आहेस? हो असं काय करताय? वहिनीने त्यांच्या बांगड्या स्वीटूच्या साखरपुड्यासाठी गहाण ठेवल्यात. त्या अजून सोडवून नाही आणल्यात आणि मी अशा नवीन बांगड्या घालून मिरवू का?
बरोबर आहे तुझं. पण मग वहिनींच्या बांगड्यांचं काय? दादा आपल्याला काहीही करून आईच्या बांगड्या सोडवायला हव्यात. दादा गाडी विकून सुटतील बांगड्या. म्हणजे मी 1-2 जणांशी बोललोय, त्यांना आहे इंटरेस्ट. उगाच गाडीत पण पैसा अडकून पडलाय ना. हा चिने अगदी बरोबर बोलतोयस. गाडी विकून टाकू आणि नलूच्या बांगड्या घेऊन येऊ. हं, चल. चल चिने, ही बॅग घे जरा. चल चल चल. सो यू नो ते झालं ऑलरेडी. नाही ओके ओके. ते काय म्हणतात त्याला? लाटणं. 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 So, this पुरणपोळी is ready. बेबी, हाँ? ये पुरणपोली है कि पुरण परोठा पिझ्झा? एवढं होतं तर स्वतः बनवायचा होता. हळू हळू. हा छान आहे हा. मला चालेल. एक मिनिट आपण एक महत्वाची गोष्ट विसरलो. ह्यावर तूप हवं भरपूर. तूप मी आणतो थांब. This. दे. आता पुरणपोळी रेडी आहे. Yep. मस्त वास येतोय. आता ही पुरणपोळी स्वीटू पर्यंत पोहोचवायचं काम तुझं. हो ऑफकोर्स. कशी घेऊन जाणार तू? ते मी बघतो ताई. मी जरा फ्रेश होऊन येते. थँक्स. पिझ्झा बनाया उसने. अरे रॉकी इट्स ओके यार. छान झाली आहे पुरणपोळी. बरं ऐक ना, आता ह्याच्यावर आपण मस्त किशमिश टाकूयात, जरा बदाम बिदाम सजवूयात. हाँ मैं लाता हूँ. थांब थांब 1 सेकंड. ही झाली ड्रायफ्रूट रिच पुरणपोळी. गुड जॉब. अरे ओंबाय, पण आता ही पुरणपोळी स्वीटूच्या घरी पोचणार कशी? बघू. काय झालं? कसलं टेन्शन आहे? नाही टेन्शन नाहीये. अगं गाडी विकून पैसे आले, पण सोन्याचा भाव वाढल्यामुळे बांगड्या सोडवायला अजून 2000 रुपये कमी पडतात. कशासाठी कमी पडतायत? अरे नलूच्या बांगड्या सोडवायच्या आहेत. दादा 1 मिनिट, मी अकाउंट मधनं 1000 रुपये काढले होते, ते आहेत. थांबा. ते दादा, माझ्याकडे ना 500 रुपये आहेत. गावून येताना कामाचे मिळाले ते. माझ्याकडे पण 300 रुपये असतील जमलेले, मी आणतो. हे बघ, हे.
ए द- अरे माझ्याकडे 200 रुपये आहेत ना. झाले. दादा आता येतील बांगड्या. हो दे, मी जाऊन घेऊन येतो. तुम्ही चहा घेणार आहात? मला हवायच्या. मला पण. हातपाय धुणे आधी. काम मला पण. जा. पिझ्झा डिलिव्हरी. पिझ्झा कुणी मागवला? ओ वहिनी, पिझ्झा कोणी मागवला? वहिनी, पिझ्झा कोणी मागवला? कुणाची ऑर्डर आहे? स्वीट साळवी. काय? साळवी साळवी. अरे देवा, अहो चिन्याचं डोकं आहे की काय? हा थांब मी बघते. येस. पिझ्झा कोणी मागवला? पिझ्झा डिलिव्हरी मॅडम. पण आम्ही नाही मागवलाय. मला द्यायचं आहे ना पण. वेड आहेस का? हो वेडच आहे. इथे काय करतोय? तर तुझी आठवण आली मला. तुला जरा बघावंसं वाटलं म्हणून आलो. मी बनवलाय. होममेड आहे. प्रेमाने बनवलाय खूप. कुठे जाऊ? एकत्र खाऊ ना. आई आई आहे, आई ओरडेल. चल ना एकत्र खाऊ. जा. जा. ओके बाय. अरे बापरे, केवढा मोठा पिझ्झा. हा काय रे चिन्या, कशाला उगीच वायफळ खर्च करायचा? मी काय केलंय? अरे असं काय म्हणतोस? पिझ्झा डिलिव्हरी देऊन गेला तो माणूस. तूच मागवलास ना? कसला पिझ्झा? मी काय नाही मागवलं. अरे मग हा कोणी मागवला? मला काय माहिती. अरे चिन्या, तूच मागवणार ना पिझ्झा, अजून कोण मागवणार? मी नाही मागवलं स्वीटू. उगाच काय बोल नको, मारतील मला. मी नाही मागवला. नुसता ना खर्च करतो. इथे आम्ही पैसे जमवतोय आणि तू हा काय चाललंय? अरे मी सांगतोय मी नाही मागवला तर. तू नाही मागवला मग कोणी? मी मागवला का वहिनी का स्वीटूनी? हा बोल ना. अगं मी नाही मागवलं सर. मागवलं मी मागवला. घ्या वहिनी. पण फ्री मध्ये मागवलं. फ्री म्हणजे फुकट? चल, असं कोणी फुकट देतं का? अगं ते माझ्या मित्रांनी हॉटेल उघडलंय ना नवीन, तर त्याने पाठवला सॅम्पल म्हणून. आधी नाही का सांगायचं? उगीच आईचा मार खाल्लास ना. हो ना, तो आजकाल रोजच मिळतो. रोज मारते का रे मी तुला? चला ना आपण खाऊया पिझ्झा. मी कधीच खाल्ला नाही, पहिल्यांदा खाणार आहे. ये पुढे उघडायचं कसं? अहो बाबा हे बघा, इकडनं झालं उघडलं. तोंडी लावायला काहीतरी आणू? अगं आई, ह्याला तोंडी लावायला काही नाही लागत. ते भाजी बिजी सगळ्याच्या वरच असतंय बघ. हो का? चिन्या, काजू बदाम टाकलेला पिझ्झा आहे रे. काय माहित बाबा, असेल महागातला. घ्या ना बाबा. काकी घे. ए नाही नको. अगं घे ग घे. बहिणी घ्या ना. आई घे, तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स. चिन्या, गोड आहे रे. बाबा
फ्रीच्या गोष्टी गोडच लागतात. वहिनी, अहो हे तर पुरणपोळी सारखं गोड लागतंय. म्हणजे वरती आपले फक्त काजू बदाम घातलेत म्हणून पिझ्झा म्हणायचा. या रिसीट मॅडम. हा हा स्वीटू बघ ना जरा. हा मी बघते. आले. स्वीटू तू काय करतोय? काय नाही. माई येईल. येऊ दे मग. होऊ दे ना मला प्लीज. आता कुठं जायचंय तुला? मला जाऊ दे प्लीज. नको. मला जाऊ दे प्लीज. प्लीज. आई आली. कुठे? स्वीटू, पुरणपोळी मी केली आहे, खाऊन बघ. ए स्वीटू, अगं हे सगळ्यांचं खाऊन झालं, तू पण खाऊन घे. चल. ए स्वीटू घे चल. स्वीटू, हे घ्या. हे काय? अरे पिझ्झाने चिने आणलाय. काय? चिन्याने पिझ्झा मागवलाय. अरे वा, मस्त आहे, गोड आहे. एक चिनी जा, काकीला बोलव. काम झालं? हो, काम झालं. काकी, काय रे? काकी चल. चल काकी चल. अरे काय अगं, काकी ये. अरे मला काम आहेत. असू दे काम. काय? अहो हे काय? काय म्हणजे? तुझ्या बांगड्या. हो घाई काय होती? नलू, अगं तुझ्या हातात ना खोट्या बांगड्या बघवत नव्हत्या आम्हाला. बाकी सगळं जाऊ दे, पण हे स्त्रीधन आहे आणि ते तुझ्याकडेच असायला हवं. पैशाची गरज होती म्हणून बांगड्या घाण ठेवल्यास तू, पण आता लक्षात ठेव, यापुढे हे असं काही करू नकोस. बहिणी, दादांनी एवढ्या आणल्यात ना, मग घाला नव्हत्या बांगड्या. अहो काय करताय वहिनी? नाही वहिनी, मला नको. अहो माझ्याकडे यांनी आणलेल्या बांगड्या आहेत. थांबा. या बघा. यातली एक मला दे. नाही, खोट्यात त्या नको. म्हणजे मी सोन्याच्या घालायच्या आणि तू खोट्या घालणार? मला नाही पटत सोन. ऐक ना, आपण एक खरी एक खोटी घालू. हा नको बहिणी. नाही, आई बरोबर बोलते. बघ,
वहिनी नको ना. वहिनी असं काय करताय? अगं अगं सुमन, रडतीस काय? हा? काय ग? काय हे?